नेत्रदान, अवयवदान, श्रमदान, श्रेष्ठदान. नेत्रदान, अवयवदान, श्रमदान, श्रेष्ठदान. पण मला रक्तदान पटत नाही. नेत्रदान, अवयवदान, श्रमदान, श्रेष्ठदान. पण मला रक्तदान पटत नाही. काय करायचं त्या रक्ताचं, ज्या रक्तामध्ये आता माणसंच भेटत नाही. क्या बात है, वाह काय वाह. करायचं त्या रक्ताचं, ज्या रक्ताला माणसंच भेटत नाही. चुकून भेटलीच माणसं तर ती आता अन्यायावरून भेटत नाही. म्हणून मला रक्तदान पटत नाही. वाह वाह. मी एकदा रक्त माणुसकीच्या प्रयोगशाळेत पाठवलं. मी एकदा रक्त तपासणीसाठी माणुसकीच्या प्रयोगशाळेत पाठवलं. तिथे त्याला जात धर्म करत गोठवलं. मी विचारलं कोणतं तुझं कर्म. रक्त मला म्हणालं बलात्कार, राजकारण, भ्रष्टाचार, दरोडा हेच माझं कर्म आणि आता हाच माझा गुणधर्म. वाह वाह. पोरग प्रतिष्ठित समाजात आई बाप मात्र वृद्धाश्रमात. पोरग प्रतिष्ठित समाजात आई बाप मात्र वृद्धाश्रमात. तिथं आई बापाचा डोळा पोराच्या काळजीविना मिटत नाही. तिथं पोराची साजी वाचाही फुटत नाही. काय करायचं त्या रक्ताचं, ज्या रक्तामध्ये आता माणसंच भेटत नाही. खून, दरोडा, राजकारण, भ्रष्टाचार, जातीयवाद. खून, दरोडा, राजकारण, भ्रष्टाचार, जातीयवाद हेच आमच्या जगण्याचे आता रंग. आम्ही मात्र सेल्फी काढण्यात दंग. घटना घडते, होते गर्दी, पण त्या गर्दीत आता एकही माणूस भेटत नाही. काय करायचं त्या रक्ताचं, ज्या रक्तच भेटत नाही. रक्तगट कोणताही असो, शेवट रक्तगट कोणताही असो त्या वाटला पाहिजे. रक्तगट कोणताही असो त्या रक्तातून माणूस वाटला पाहिजे. जात धर्म बाजूला ठेवून माणूस म्हणून माणसाशी भेटला पाहिजे. जात धर्म बाजूला ठेवून माणूस म्हणून माणसाला भेटला पाहिजे. धन्यवाद. सो मच सर, अतिशय उत्कृष्ट अशी कविता की सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या.